सध्या देशभर लोकसभा निवडणुकांचा बोलबाला बघायला मिळतोय। पण हाच बोलबाला सुरू असताना आता केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे। यात महाराष्ट्रासह 15 राज्यातील 56 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। त्यानुसार येत्या 27 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। तर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 15 फेब्रुवारी असणार आहे। 6 फेब्रुवारीला उमेदवारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया होईल। तसंच 20 फेब्रुवारीपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घेऊ शकतील। मुख्य म्हणजे 27 फेब्रुवारीला सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल आणि त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे। त्यामुळे आता लोकसभेपूर्वी राज्यसभेवर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे। कारण राज्यसभेच्या निवडणुकांनंतर लोकसभेचे चित्र स्पष्ट होणार आहे। याआधी राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया नेमकी असते कशी हे आपण समजून घेणं सोयीस्कर ठरेल। तर राज्यसभेला अप्पर हाऊस म्हणजेच वरिष्ठ सभागृह किंवा काउन्सिलिंग ऑफ स्टेट्स असंही संबोधलं जातं। स्वातंत्र्यानंतर पहिली निवडणूक पार पडली त्यावेळेस लोकसभेबरोबरच आणखी एक सभागृह असावं अशी कल्पना समोर आली। याला वरिष्ठ सभागृह असं संबोधण्यात येत असलं तरी राज्यसभेच्या तुलनेत लोकसभेला अधिकार थोडे जास्तच असतात। भारताचे उपराष्ट्रपती हे या सदनाचे अध्यक्ष असतात। राज्यसभेत जास्तीत जास्त 250 सदस्य असू शकतात। यापैकी 12 सदस्य हे राष्ट्रपतींकडून निवडले जातात तर 2 केंद्रशासित प्रदेशातून येतात आणि राहिलेले 236 सदस्य हे देशातील सर्व राज्यांमधून निवडले जातात। राज्यसभेचा काळ हा 6 वर्षांचा असतो। मात्र दर 2 वर्षांनी राज्यसभेवरील काही सदस्य हे निवृत्त होत असतात। त्यामुळे रिक्त झालेल्या तेवढ्या जागांसाठी दर 2 वर्षांनी निवडणूक घेतली जाते। फेब्रुवारी 2024 मध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीत यंदा एकूण 56 जागा रिक्त झालेल्या असून महाराष्ट्रातील 6 जागांचा यात समावेश आहे। महाराष्ट्र राज्यसभा विचारात घ्यायची झाल्यास महाराष्ट्रातील 6 खासदारांचा राज्यसभेवरील कार्यकाळ यंदा पूर्ण होत आहे। त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री व्ही मुरलीधरन आणि वंदना चव्हाण यांचा समावेश आहे। आता या 6 जागांवर हे नेते पुन्हा निवडून जाणार की पक्ष इतर कोणत्या नेत्यांना संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसेच महाराष्ट्रातील 6 पैकी 2 राज्यसभेच्या जागा पुण्यातून रिक्त होत आहेत। त्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट काय निर्णय घेणार याकडे लक्ष असणारच आहे। पण त्याही पलीकडे जाऊन यावर्षी राज्यसभेवर नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत। राज्यात झालेल्या मोठ्या वाटाघाटीनंतर ही निवडणूक सगळ्याच दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कारण काय तर 2 विरुद्ध दिशेला असणारे आणि वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष सध्या एकजुटीने उभे आहेत। त्यामुळे या राज्यसभेच्या निवडणुकीदरम्यान कोण कोणाला साथ देतं, कोण कोणासाठी जागा सोडतं या सगळ्या गोष्टींवर राजकारण होणार आहे। एवढं मात्र नक्की। या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट बघूयात। या राज्यसभेत एकूण सर्वपक्षीय उमेदवार कोण असणार यावर विचार केल्यास महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या चर्चा जर बघितल्या तर पार्थ पवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया रहाटकर, राम शिंदे, मिलिंद देवरा यांची नावं सध्या चर्चेत आहेत। राज्यसभेचं एकूण गणित सुरुवातीला लक्षात घेतलं तर महाराष्ट्राचे 6 सदस्य यंदा निवृत्त झालेले आहेत। सध्या या 6 पैकी 3 जागा सत्ताधारी भाजपच्या तर विरोधकांच्या मवियातील घटक पक्षांच्या ताब्यात 3 जागा आहेत। त्यामुळे आगामी निवडणुकीत या पक्षांना आपापले गड राखता येतील किंवा नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षांचा जातीय समीकरणावरती जोर राहणार असं चित्र स्पष्ट दिसतंय। संख्याबळ आणि सध्याची राजकीय परिस्थिती ही बघता भाजपचाच या निवडणुकीत वरचष्मा राहणार असला तरी भाजपमधील नेत्यांना उमेदवारी देत राज्यसभेत संख्याबळ वाढवणार की मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट अथवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला प्राधान्य देत त्यांना खुश करणे हे येणारा काळच सांगेल। यात सुरुवातीला भाजपचाच विचार केला तर आगामी लोकसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून भाजप राज्यसभेचे उमेदवार ठरवणार आहे। सध्या राज्यातून विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा आहे। जातीय समीकरण लक्षात घेऊन भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवार दिला जाणार आहे। विनोद तावडे यांच्या रणनीतीमुळे बिहारमध्ये भाजप पुन्हा सत्तेत आले आहे। त्यामुळे विनोद तावडे यांना राज्यसभेचे बक्षीस मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यातलं दुसरं नाव म्हणजे पंकजा मुंडे। आधीच लोकसभा आणि विधानसभेच्या जागेवरून त्या चर्चेत आहेत। त्यातच बीड लोकसभा ही प्रीतम मुंडे लढवणार असल्याचं ठरलं आहे आणि विधानसभा आधीच धनंजय मुंडेंकडे असल्यामुळे पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। म्हणूनच पंकजा मुंडेंना ओबीसीचा चेहरा म्हणून राज्यसभेवर घेतलं जाणार असं बोललं जात आहे। तसंच तिसरं आणि महत्त्वाचं नाव म्हणजे विजया रहाटकर। विजया रहाटकर यांनी अल्पावधीतच भाजपमध्ये आपलं चांगलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे। त्या भाजपच्या महिला राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अध्यक्ष असून
मागील 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपकडे विजय खेचून आणण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो। भाजपने अद्यापही त्यांना कुठलीही उमेदवारी दिली नसल्याने यावर्षी राज्यसभेद्वारे त्यांना दिल्लीत पाठवलं जाऊ शकतं। या 3 व्यतिरिक्त भाजप 4थ्या जागेवर सुद्धा उमेदवार देण्याचा प्रयत्न करू शकते। परंतु हा विचार करताना आपल्याला हे विसरून चालणार नाही, भाजप महायुतीत आहे। जर त्यांनी मित्रपक्षांना सुद्धा जागा दिल्या तर मग पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया रहाटकर यांच्यापैकी कोणाकोणाची वर्णी राज्यसभेवर लागते हा मुद्दा देखील विचारात घ्यावा लागेल। नुकतंच भाजपने आमदार गोवर्धन शर्मा तसंच शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे विधानसभेच्या 2 जागा रिक्त आहेत। यामुळे राज्यसभा निवडणुकीसाठी विधानसभेतील 286 आमदार मतदान करतील। या निवडणुकीत विजयासाठी 42 मतांचा कोटा आवश्यक आहे। आता राजकीय परिस्थिती बदलली आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे 15 ते 16 आमदार तर शरद पवारांकडे 11 आमदार आहेत। त्यामुळे या दोन्ही गटांना निवडणुकीत विजयाचे गणित जमवणे अवघड आहे। अशातच उद्धव ठाकरे गटाला शिंदे गटाचा व्हीप लागू होणार असल्याने ठाकरे गटाची चांगलीच कोंडी होणार आहे। शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीमधील फुटीनंतर दोन्ही गटांची निवडणूक आयोग व विधिमंडळात लढाई सुरू आहे। त्याबाबतचा निर्णय राष्ट्रवादीला या निवडणुकीसाठी लागू होईल। शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जागा मिळणार का हा मोठा प्रश्न आहे। शिंदे यांच्याकडे 39 आणि 10 अपक्ष तर अजित पवार यांच्याकडे 42 आमदार आहेत। अपक्षांचे गणित जुळल्यास दोघांचाही एक उमेदवार निवडून येऊ शकतो। याशिवाय काँग्रेसचे कुमार केतकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांच्याही जागा यंदा रिक्त होणार आहेत। काँग्रेसकडे 45 आमदारांचे संख्याबळ असल्यामुळे काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत अडचण फक्त ठाकरे गट आणि शरद पवार गटाची आहे। मात्र जरी ते निवडून येणार नसले तरी मत विभाजनासाठी हे 2 पक्ष निर्णायक ठरू शकतात। शेवटी ही सुद्धा एक महत्त्वाची निवडणूक आहे। या निवडणुकीत प्रत्येकच पक्ष आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करेल, यात तीळमात्र शंका नाही। आता उत्सुकता लागली आहे ती येत्या 8 ते 15 तारखेची। ज्या काळात उमेदवार आपले अर्ज दाखल करतील त्या काळात हे एकूण चित्र स्पष्ट होणारच आहे। तुम्हाला काय वाटतं, कोणत्या पक्षाने कोणत्या नेत्यांना उमेदवारी द्यायला हवी हे आम्हाला सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ।